हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आता दुपारचे 2 वाजल्यात आणि मी आता दूध गरम केले, कारण आज आमचा दूधवाला लेट आला आणि आज व्हिडिओ पण मी लेट सुरू करत आहे। पाऊस इथं 4 दिवस झालं जम्मू काश्मीरमध्ये खूप असा पाऊस आहे। दूधवाले भैया त्यामुळेच लेट आले। सकाळपासून एवढा पाऊस होता ना की त्यांना यायला जमलं नाही, तर ते आता आले दूध देऊन गेलेत। दूध वगैरे गरम केले। दुपारचं माझं जेवण झालं, जेवण वगैरे झाले। अर्णव पण लेट आलाय, अर्णवची एक्झाम चालू झाली आहे, तर तो एक्झामवरून आता आलाय, त्याला जेवायला दिलं। कुणाल झोपलाय, कुणाला अजून जेवण नाही केलं, कारण तो स्कूलमधून आल्यानंतर लगेच झोपून गेला। चला काही नाही, कारण आज वातावरणच एवढं थंड आहे ना की आपोआपच झोप येते। मी आज दुपारी आराम नाही केला, कारण अर्णव आज लवकर येणार होता, तर म्हटलं चला त्याला जेवायला वगैरे देते, त्याच्यानंतर मी थोडा वेळ आराम करेन। आणि आजकाल आता अर्णवच्या एक्झाम सुरू झाल्यात, आजपासून त्याच्या एक्झाम सुरू फायनली। आणि एक्झामचं खूप मोठं टेन्शन माझ्या, म्हणजे त्याच्यापेक्षा मला खूप टेन्शन येते, कारण एक्झाम मुलांच्या असतात पण टेन्शन मम्मी पप्पाने येतं, त्यांचा अभ्यास त्यांना वेळेवर पाठवणं। आणि सकाळी तो जाताना एवढा पाऊस होता की असं वाटत होतं की गाडी कधी येते काय, खूप आणि खूप टेन्शन होतं सगळं। पण व्यवस्थित आली गाडी आणि म्हणजे तो व्यवस्थित टायमामध्ये गेलाय। आता तो आलाय, त्याचा जीकेचा पेपर होता, आजपासून एक्झाम सुरू झाले। पहिला पेपर जीकेचा होता, तर एक्झाम आता हळूहळू सुरू होतील, परत 1-2 दिवस सुट्टे आणि मंडेलाच आता पेपर आहे। चला मग करूया व्हिडिओला सुरुवात। आणि मी खूप दिवसातून व्हिडिओ घेत आहे, मला वाटतं एक 10 दिवस झालं मी व्हिडिओज काही बनवला नाही। काही नाही काही ते प्रॉब्लेम्स होते, अर्णवचं प्लॅस्टर वगैरे काढण्यात हे ते, त्याच्यानंतर कुणाची तब्येत बारीक सारीक भरपूर अशा गोष्टी होतात की व्हिडिओ बनवायचं मनच होत नाही। आणि पाऊस पण ना 4-5 दिवस झालं पाऊस आहे, त्यामुळे पण मनच होत नाही व्हिडिओ घ्यायचं। घरातली कामं आवरली की लगेच झोपून घ्यायचं, कारण थंडी पण एवढी होती। आज थोडंसं छान वाटते। आता ना दुपारचे 2 वाजले, आता थोडा थोडा पाऊस म्हणजे कमी झालाय, ऊन वगैरे काय पडलं नाही, पण पाऊस कमी झालाय, त्यामुळे थोडंसं छान वाटते। आणि माझी कामं पण आवरल्यात बऱ्यापैकी, तर मग चला म्हटलं थोडासा व्हिडिओ घेऊया, बघूया अर्णव कुणाल काय करताय। अर्णव स्कूलमधून येऊन इथं जेवायला लागलाय, कुणाल आता झोपलाय, आता उठलाय, त्याला जेवायला देणार आहे। आणि मस्त आता जेवायचं चाललंय, एका साईडला टीव्ही वगैरे चालू आहे। आता ना माझी भांडी वगैरे सगळे क्लीन करून झाले, कुणाल पण झोपेतून उठला, त्याला पण मी आता जेवायला वगैरे दिले आणि तो खाली खेळायला गेलाय। आता ना पाऊस उघडलाय, हलका हलका ऊन पण आलंय, आणि मुलांना 2-3 दिवस झालं घरामध्ये आहेत ना, तर खूप कंटाळून गेल्यात। जा म्हटलं थोडा वेळ खाली खेळून या, त्याला मी खाली सोडायला गेलते। आता मला बाकीचं घरातलं आवरायचं आहे, झाडू वगैरे मारायचं आहे। आणि थोडंसं ऊन पडलं ना खूप छान वाटतं। मला वाटतं 25 तारखेपासून पाऊस चालू आहे, आज 28 तारीख आहे, म्हणजे 4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे, तर खूप असं कंटाळदायक दिवस गेलेत। आणि कसं खूप अवघड होतं असं पाऊस वगैरे आलं की। चला आता मला बेड वगैरे क्लीन करायचं, कारण कुणाल झोपला होता ना, तर खूप असा पसारा पडलाय। आणि इथं पण त्यानं बघा खेळणं, आणि बाहेर ना पाऊस होता सकाळपासून, त्यामुळे कुणाला बाहेर खेळायला मिळालं नाही, तर आतमध्येच बघा त्यानं खेळायला किती खेळणी वगैरे घेतलं। आता इथं कुणालनं पण पसारा केलाय, तो पण सगळा उचलतो गाड्या वगैरे, आणि हे सगळं बेड वगैरे क्लीन करतो। चला तर आता लागते पटपट कामाला आणि बोलते नंतर। आणि कुणाल ना खाली खेळायला गेलाय, त्याला कुणीतरी बोरं दिल्यात, इथं खूप अशी बोरे मिळतात, तर एकदम मस्त आहेत, फ्रेश आहेत। चला तर पण मी पण थोडीशी खाऊन घेते, जास्त खायला नको नाही तर आजारी पडेल। चला मग। आणि थोड्या वेळासाठी पाऊस उघडला, आणि आता बाहेर ना परत पाऊस सुरू झालाय हलका हलका। कुणाल आता घरी आलाय, आणि घरी आल्यानंतर चाललंय मस्त परत खेळायचं। आता मी बेड वगैरे पण क्लीन करून घेतले, कपडे वगैरे सगळे फोल्ड केले, आणि आता इथं कुणालचं चाललंय मस्त टीव्ही बघायचं, खेळायचं। कुणालला एका साईडला खेळायला लागलाय मस्त, तिथं चाललंय। आता थोड्या वेळ खालून खेळून आला, पण खाली ना आता ऊन गेलंय, त्यामुळे थंडी वाजायला लागली, तर मी म्हटलं वरती खेळ, एका साईडला टीव्ही पण बघतोय आणि मस्त खेळायचं चाललंय। आणि आता मी घरातली कामं वगैरे आवरली, झाडू वगैरे मारून घेतलाय। चला तर थोडाफार चहा बनवते, कारण थंड वातावरण आहे ना, तर चहा प्यायचं मन होतंय। चला तर मग चहा वगैरे बनवते आणि नंतर बोलते। आणि चला तर आता थोडासा चहा घेतो, कारण बाहेर ना एकदम थंड वातावरण झालं, दिवसभर पाऊस तर आहेच, त्यामुळे चहा प्यायचं खूप मन होत होतं। संध्याकाळ झाली, आता चहा घेते। आणि आता बघा मार्च महिना सुरू झाला, आणि अजून पण इथं बर्फ वगैरे पडतोय पहाडीवरती। पहाडीवरती पाऊस पडल्यानंतर खाली वरती बर्फ पडतोय, त्यामुळे खाली ना पाऊस येतोय आमच्या इकडं, आणि वातावरण एकदम थंड होत आहे। आणि जेव्हा बर्फ पडायचा तेव्हा इथं बर्फ जास्त पडला नाही, आणि आता उन्हाळा सुरू होईल आणि इथं बर्फ पडायला लागलाय। सगळं निसर्ग पण आता सगळं वेगळंच होतंय, जसं जेव्हा व्हायला पाहिजे ते होतच नाही। पण चला काही नाही। आणि आता इथं मी चहा वगैरे ठेवलाय, मस्त आता चहा वगैरे घेतो,
थोडा वेळ मस्त आरामात चहा पिते, त्याच्यानंतर बाकीचं संध्याकाळचं रुटीन. आणि आता इथं ना मी कुणालला थोडंसं काहीतरी समजवत आहे आणि खूप गुस्सा झाली होती, कारण तो ना काही ना काहीतरी परेशान करत असतो. नको त्या वेळेला काहीतरी खाऊ पाहिजे असतं किंवा अभ्यास करायला दमवतो. त्यामुळे आता इथं ना त्याला मी ओरडत होती की असं नाही करायचं, हे ते त्याला खूप असं समजवत आहे. चला तर मला ना काहीतरी प्लीज प्लीज म्हणतो, एकदम गोड बोलतो आणि त्याची कामं सगळी करून घेतोय तो. चला तर जाऊया. चहा आपला बनला होता, बोलत बोलत बघा चहा पण बनवून रेडी झालाय. चला मस्त आता गरमागरम चहा घेतो. आणि कुणालला नारनूला आज दूध बिस्किट आणि चहा खायचं होतं, त्यामुळे थोडासा चहा ठेवला, त्याच्यामध्ये दूध वगैरे घातलं आणि त्यांना आता मी थोडंसं उकळल्यानंतर घेते. चहा वगैरे झालाय आणि आता 6 वाजले, बाहेर परत पाऊस चालू झालाय. थोड्या वेळासाठी पाऊस थांबला होता, छान वाटलं. आता म्हटलं घरातली कामं आवरायची, थोडं बाहेर जायचं, फिरून यायचं, पण परत आता पाऊस चालू झालाय आणि थंडी पण खूप वाजते. आता कंबल वगैरे घेऊन बसल्या. स्वयंपाक पण करायचा आहे, अर्णवची एक्झाम आहे, त्याचा अभ्यास पण घ्यायचा आहे. लाईट पण जाते, ते सारखं असंच चालू आहे. आणि वातावरण चांगलं नसल्यामुळं ना छान पण वाटत नाही, करमत पण नाही. काय करणार, थोडं बाहेर फिरून आलं की थोडं छान वाटतं. मुलांना पण थोडं फिरायला मिळतं. कुणाल घरामध्ये आहे ना तर खूप चिडचिड करतोय. अर्णव कुणाचं मूवी बघायचं चालू आहे दोघांचं. थोडा वेळ त्यांना अभ्यासाला बसवीन. तर चाललंय संध्याकाळचं अशा प्रकारे टाइमपास करायचं. थोड्या वेळानं मग बाकीचे आपले कामं सुरू होतील. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. आणि त्यानंतर मी व्हिडिओ घेतला नाही. आणि हा दुसरा दिवस आहे, संडेचा दिवस. त्या दिवशी आम्ही छावा मूवी बघायला गेलो होतो. तर मी काही व्हिडिओ घेतलाय तर तुमच्याबरोबर मी शेअर करते. आणि खूप छान मूवी होती. चला तर मग तुम्ही पण बघा. आणि संडे दिवशी आम्ही मूवी बघायला गेलो. त्याच्यानंतर व्हिडिओ काय घेतला नाही. आणि आज मंडे आहे, म्हणजे सोमवार आहे. 3 दिवसाचा एकत्र व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे. आणि बाहेर बघा सकाळ सकाळीच पाऊस चालू झाला, खूप असा पाऊस. आणि आज अर्णव कुणालचं स्कूल होतं, दोघं पण आता स्कूलला गेल्यात. आणि पावसामध्ये मुलांना स्कूलला पाठवणं ना खूपच अवघड होते. चला मग करा ब्लॉग कंटिन्यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघितला चला तुम्ही, आज सकाळपासून ना जम्मूमध्ये खूप असा पाऊस आहे. मला वाटतं सकाळी 5 वाजल्यापासून. अर्णव कुणाल स्कूलला गेल्यात, माझं घरातलं आवरायचंय, अजून काहीच आवरलं नाही. मी आता कुणालला सोडून स्कूलमधून आले. चला म्हटलं व्हिडिओ घेऊया, खूप दिवस झाले व्हिडिओ घ्यायलाच होईना झाले. तर आज थोडं टाइम भेटले तर चला म्हटलं व्हिडिओ घेऊया. आणि पाऊस असल्यामुळे वातावरण एकदम थंड झाले. एक दिवस ऊन पडतं, एक दिवस पाऊस येतोय, त्यामुळे ना आजारी पडायचं पण जास्त आता खतरा आहे. कारण असं असलं ना एक दिवस ऊन एक दिवस पाऊस की मुलं वगैरे आजारी पडतात. मला पण थोडं सर्दी झाल्या, कारण वाऱ्यातनं जायचं मुलांना सोडायला आणायला, तर सर्दी होतेच. चला तर आता मला घरातली कामं आवरायची आहेत. आणि बघूया आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे. जसा जमेल तसा व्हिडिओ घेईन. व्हिडिओ घ्यायचं तर म्हणते, पण कधी कधी शक्य होत नाही. पण चला आज मी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करीन. आणि काल मी कपडे धुतलेली रात्री, कारण सकाळ सकाळची खूप गडबड होते म्हणून मी रात्रीच धुतली. आणि आज पाऊस येतोय, सगळे कपडे आतमध्येच घातल्यात. बघूया आता थोडा वेळ हिटरला वगैरे शेकायला पाहिजेत, त्याशिवाय ती कपडे वाळणार नाहीत. मशीनला सुकवल्यात, त्यामुळे पाणी वगैरे तर नाही, पण सुकून जातील. चला खूप असं आहे बघा, पूर्ण बेडवर सगळं आवरायचं आहे. तर लागते कामाला आणि करा ब्लॉग कंटिन्यू. काल ना मी संध्याकाळी कपडे धुतलेत आणि कपडे बघा इथं आतमध्ये घातल्यात, कारण बाहेर पाऊस आहे. तर काय करणार, थोडीफार जरी हवा लागली ना तर सुकून जातील. हलकी हलकी सुकल्यात, थोडं हिटरला वगैरे लावली ना सगळे कपडे सुकून जातील. इथं वॉशिंग मशीनवर सॉक्स वगैरे मुलांची ठेवल्यात. तर खूप असे कपडे आहेत. तर चला काही नाही, बघते आता थोड्या वेळानं हिटरला वगैरे सगळे लावते. हिटर लावून ना सगळे शिकून घेते. आता मला किचनचं आवरायचं आहे. चला तर आपण जाऊया. आणि आज कुणालचं स्कूल लवकर सुटणार आहे, कारण आजपासून कुणालची पण एक्झाम सुरू झाल्या. अर्णवची तर 2 दिवसापूर्वी सुरू झाल्या. अर्णवचा पण आज पेपर आहे, कुणालची आज ओरल आहे. तर त्याला थोडं लवकरच आणायला मला जावे लागेल. चला तर मला किचनचं पण आवरायचं आहे. आता आमचे दूधवाले भैया आल्यात, तर चला दूध घेऊन येऊया. आणि आता 10 वाजलेत.
दूधवाले भैया ना खूप लेट येत आहेत. चला आता मी किचनचं आवरून घेते. किचनवरती भांडी वगैरे पूर्ण आहे. सकाळी नाश्ता वगैरे झाला आणि आज मी नाश्त्याला आलू पराठा वगैरे बनवला होता. त्यामुळे खूप अशी गर्दी आहे सगळ्या किचनवर. किचन एकदा क्लीन झालं की घरातली अर्धी कामं होतात. कपडे तर काही धुणारच नाही, कारण आहे धुतलेली तेच सुकलेले नाहीत. आणखी धुवून करायचं काय, परत ते सुकवायचं खूपच अवघड होते. आज तरी पाऊस उघडणार नाही असं वाटते, कारण पूर्ण असं काळवंडून आले. पाऊस हा चालूच आहे बाहेर. तर बघूया, आहे तीच कपडे सुकवतील. उद्या कपडे धुवून राहिलेली. चला तर आता पटपट मी सगळं किचन वगैरे आवरून घेते, त्याच्यानंतर बोलते. आणि आता इथं किचन आवरायच्या आधी म्हटलं बेड वगैरे आवरूया. त्याच्यानंतर मी लगेच बघा इथं किचन पण क्लीन केलं होतं. गॅस वगैरे पुसून घेतला आणि भांडी पण भरपूर होती. सगळी भांडी वगैरे क्लीन केली. मेन ना किचनचंच काम असतं. किचन आवरलं की थोडंसं अर्ध काम आवरल्यासारखं होतं. झालंय किचनचं पण आवरले. मेन किचनमध्ये मला जास्त वेळ लागतोय. तर किचन झाले. कुणाला थोडं लवकरच आणायला जायचंय. आता मला फरशी वगैरे पुसून घ्यायचे. झाडू वगैरे मारून घेते छान आणि फरशी पुसून घेतो. बाकीचं मग दुपारचा स्वयंपाक वगैरे बघूया काय बनवायचंय. कणिक वगैरे शिल्लक आहे, कारण सकाळी आलू पराठे बनवले होते ना, तर कणिक वगैरे अजून शिल्लक आहे. त्याच्याच मग चपाती आणि बघूया भाजी, मिक्स भाजी वगैरे काहीतरी बनवीन. एका साईडला भात वगैरे लावून दूध वगैरे गरम करून घेतो. सकाळची ना खूप कामाची गडबड असते. त्यातनं थोडाफार व्हिडिओ घ्यायला जमला तरच घेते, ना तर होत नाही, कारण खूप अशी गडबड. त्यात व्हिडिओ घ्यायला अर्नव नसतो. व्हिडिओ घ्यायला अर्नव असला ना थोडं इझी होतं माझ्यासाठी. पण चला काही नाही, जसं जमल तसं मी व्हिडिओ घेत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे. आणि आता ना घरातली सगळी कामं आवरली. कुर्नाला आणायला जायचं पण टाइम झाले. 10 मिनिटं राहिल्यात. एका साईडला मी भाताचा कुकर लावलाय आणि इथं ना गावाकडून सांडगे आणले होते, त्याची आमटी बनवली. आज माझं पण आवरलंय. आंघोळ वगैरे छान झाली. आणि चला थोड्या वेळ आता भात शिजला ना, मी गॅस वगैरे सगळं बंद करते आणि कुर्नाला घेऊन येते. बाहेर अजून पाऊस चालू आहे. खूप असा पाऊस आहे. मला थोडं घरामध्ये राशन आणायचं होतं. तांदूळ वगैरे संपले, पण आता राहून दे. पावसामध्ये जायचं खूपच अवघड. त्यात कुर्नाला पण घेऊन यायचं आहे. तर बघूया संध्याकाळी टाइम भेटलं ना, मी जाऊन बाकीचं जे मला आणायचं आहे ते घेऊन येईन. आणि आता इथं सांडग्याची आमटी शिजत आहे. थोडा वेळ शिजायला काय आहे, 10 मिनिटं आहेत माझ्याकडं. तोपर्यंत आपलं आमटी पण शिजेल आणि भात पोळी चपाती भाजी मी नंतर बनवेन आल्यानंतर. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला आता किचन मधलं माझं आवरलंय. भात वगैरे शिजलाय, आमटी वगैरे पण बनल्या. बाकीचं मी आल्यानंतर करेन, कारण आता कुर्नाला आणायचं टाइम झालंय. बाहेर बाजून पाऊस पडतोय. तर पाऊस पडत असल्यामुळे त्याला आणायला ना खूप अवघड होतं, कारण तो चालत नाही व्यवस्थित. आणि चालला तरी ना सगळे शूज वल्ले करेल, कपडे पण वल्ले करणार आणि आजारी पडेल. त्यामुळे त्याला उचलून पण आणावं लागेल मला. तर चला जाऊया. आता हलका हलका पाऊस आहे, तर जाऊन त्याला मी पटकीन घेऊन येते. चला तर. आणि चला आता मी कुर्नाला घेऊन येते. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ मी नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.